ऑफिसला आहोत, पोलीस कमिशनर ऑफिस पुणे शहर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. आम्ही आत्ताच नुकतंच पुणे शहराचे डॅशिंग कमिशनर ज्यांनी पुण्यात आल्यानंतरनं एक अतिशय मोठ्या प्रमाणात दहशत गुन्हेगारांवरती बसवली. आज आपण म्हणतो पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि आज या विद्येच्या माहेरघरामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चाललेली आहे, ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं उदात्तीकरण चाललं आहे, ते थांबवण्याचं काम पोलीस कमिशनर साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या वाईट स्वरूपामध्ये या लोकांना मिळतात आणि त्याच्यामधून या लोकांचं उदात्तीकरण होतं. आणि मला वाटतं की ज्या ज्या विषयातनं आर्थिक स्रोत होतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय की मी जनता दरबार करतो आणि हा जनता दरबार चालू असताना अनेक विषयांचं मी पाहत असतो. याच्यामध्ये मोस्टली माझ्याकडे जी लोकं येतात ती गोरगरीब घरातली लोकं माझ्याकडे येतात की त्या गोरगरिबांना अनेकदा ते गाड्या फायनान्स करतात, गाड्या घेतात. मग त्याच्यामध्ये 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, कोण हाऊस लोन घेतं. आणि ह्या ज्या काही बँका आहेत, ह्या फायनान्स कंपन्या आहेत, प्रायव्हेट फायनान्स असतील, बँका असतील, ही लोकं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे त्याचं हप्ता थकतो आणि तो हप्ता थकल्यानंतर बँकेची लोकं न येता रेपोची लोकं येतात. ह्या रेपो एजन्सी ज्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः आपण पाहिलं तर ज्या फायनान्स कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, समथिंग बजाज असेल, एयू असेल, TVS असेल, मग मोठ्या मोठ्या ज्या काही कंपन्या आहेत, श्रीराम असेल, या सगळ्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्यांकडनं अशा एजन्सीज नेमल्या जातात. महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या सगळ्या एजन्सी बऱ्यापैकी पुण्याच्या बाहेरच्या असतात आणि ह्या एजन्सी थर्ड पार्टी काम करतात. आणि थर्ड पार्टी काम करतात तर ह्याच्यामध्ये अनेक पॉलिटिकल लोक आहेत, अनेक गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडं या सगळ्या विषयातनं आर्थिक प्राप्ती होते. परंतु मला वाटतं की जे RBIने जे नियम घालून दिलेलं आहे की त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की 3 हप्ते थकल्याशिवाय तुम्ही गाडी ओढू शकत नाही. संध्याकाळी 6 नंतरनं कोणत्याही शहरातल्या रस्त्यावरती तुम्ही गाडी घेऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये एक नियम असा पण आहे की मला वाटतं की तो चालू गाडी, रस्त्यावरून जाणारी गाडी ते घेऊ शकत नाही आहेत. म्हणजे ह्याच्यापैकी अनेक नियम असे आहेत की समजा संध्याकाळी 6 नंतरनं तुमच्या घराला जप्ती आली तर संध्याकाळी 6 नंतरनं ती जप्ती तुम्ही करू शकत नाही. जाऊ आपण फोटो काढायला जायचे एक लाईव्ह चालू आहे. तर हे अशा काही घटना ज्या आहेत की याच्यामधून मग या एजन्सींची जी मुलं असतात ती बऱ्यापैकी चौकांमध्ये उभी राहिलेली असतात आणि चौकांमध्ये उभी राहतात. माझं सगळे आवाज कमी आहे, काय फरक आहे. ह्या चौकांमध्ये ही पोरं उभी असतात आणि एखाद्या व्यक्तीकडनं जर एखादा हप्ता थकलेला असेल तर तो हप्ता घेतला जातो आणि त्याच्याकडनं बाबा तुझे किती हप्ते थकले, 50,000 रुपये. मला वाटतं की मी ज्या गोष्टी बोलतोय ह्या गोष्टींना बऱ्यापैकी पुणेकर सफर झाले असतील, बऱ्यापैकी पुणेकरांना ह्याच्यामध्ये अनुभव आला असेल. बऱ्यापैकी लोक कधी ह्या लोकांनी, पुण्यातल्या लोकांनी अनुभव घेतला असेल. एखाद्या व्यक्तीचा जर 50,000चा हप्ता टाकला असेल तर त्या 50,000च्या हप्त्यामध्ये ही लोक असं म्हणतात मला 5,000 दे, तुझी गाडी घेऊन जा. आणि उगाच घेण्यात देण्याचे ही लोक पैसे घेतात आणि पैसे घेऊन या गाड्या सोडल्या जातात. मग हे पैसे जातात नक्की कुणाच्या खिशामध्ये? संध्याकाळी पार्ट्या कोणाकोणाच्या होतात. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक पोलिसांच्या कधी लक्षात येत नाही. आमच्या कात्रजच्या भागामध्ये जर पाहिलं तर कात्रजच्या चौकामध्ये अशा अनेक रेपो एजन्सीची पोरं बसलेली असतात. मग त्याच्यामध्ये आय लव्ह कात्रज चौक असेल, आपला इस्कॉन टेम्पल असेल, कात्रज कॉर्नर रोडचा पंप असेल, या भागामध्ये ही लोकं बसलेली असतात आणि यांना त्या भागातले टार्गेट दिले जातात की या भागातल्या कुठल्या माणसाचे किती हप्ते थकले. आणि मग तिथं ते असे सावध शोधत बसल्याकडे ते बसलेले असतात आणि त्याच पैशामधनं मग संध्याकाळच्या पार्ट्या होतात. आणि मला वाटतं की बऱ्याचदा ही अशी लोक एखाद्या घराला ज्यावेळेस ताबा घ्यायला जातात तर त्यावेळेस सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो. याचा अर्थ मी आजचा हा लाईव्ह केला, याचा अर्थ असा पण होणार नाही किंवा असा पण झाला नाही पाहिजे की आम्ही लाईव्ह केल्यानंतर लोकांनी हप्तेच भरणं बंद केलं
आम्ही लाईव्ह केल्यानंतर लोकांनी पैसे दिले नाहीत. हा त्रास याच्याकरता हा माझा आजचा लाईव्ह करायचं कारण हा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतं आहे, जो पैसा मिळतो आहे, ह्या सगळ्या विषयांवरती मला वाटतं अनेकही शहरामध्ये अनेक विषय आहेत त्या विषयात पैसे मिळू शकतात. चांगल्या प्रकारे आपण कामधंदा करू शकतो, त्याच्यातून पैसे मिळू शकतात. परंतु उगाच एखादं दमदाटी करायचं, दादागिरी करायचं, त्याच्याकडून पैसे काढायचे आणि त्या पैशाचा दुरुपयोग करायचा. तर असं काम माझ्या शहरामध्ये, माझ्या पुणे शहरामध्ये झालं पाहिजे. पुणे शहर हे सुरक्षित सुंदर असलं पाहिजे आणि त्याच्याकरता मी आज या ठिकाणचे आपल्या पुणे शहराचे आयुक्त अमितेश कुमार साहेब यांना आम्ही आत्ता भेटलो आहे. शिवाय बलकवणे साहेब यांनासुद्धा आम्ही आत्ता भेटलो आहे आणि जॉईंट CPंना भेटलो आहे. त्यांनी आत्ता आम्हाला लगेचच या रेपो एजन्स्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये या फायनान्स कंपन्यांचे जे काही कलीज असतील, जी पोरं असतील, ह्या पोरांनी ॲट एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या गाड्यामध्ये त्याचं टॅग असला पाहिजे, त्याचं ओळखपत्र त्याच्याकडे ID असलं पाहिजे. त्याच्याकडं त्यांनी एका ठराविक टायमिंगमध्येच तिकडं वसुलीसाठी उभं राहिलं पाहिजे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या पोरांना असणं गरजेचं आहे. जर याच्याकडे कारण आमचा पोरगा, आमचा मराठी पोरगा असेल किंवा इतर कुणी समाजाचा नागरिक असेल, पोरगा असेल, ज्यावेळेस तो शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो, तो शाळेत ॲडमिशन घ्यायला गेला, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेला, तर त्याला जात विचारली जात नाही पहिल्यांदा. तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आण म्हटलं जातं. मग जर आमची पोरं शाळेत जाण्यासाठी त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागतात, तर मग इथं आर्थिक उत्पन्न ज्यांना मिळतं आहे, पैसे ज्यांना मिळतात, त्या लोकांकडनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट का घेतलं जात नाही? त्यांना त्या भागातले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या लोकांकडनं घेतले पाहिजेत. ह्या विषयाची मागणी आज आम्ही साहेबांकडे केलेली आहे आणि मला वाटतं लवकरच ह्या ज्या काही एजन्सीज आहेत, ह्या एजन्सींवरती मी साहेबांकडे ही सुद्धा मागणी केली आहे. जर अशा प्रकारे कुठल्या एजन्सीमध्ये, मग ती कुठली असू देत, पुणे शहरामधल्या कुठल्याही फायनान्स कंपनीने, कितीही मोठी असू द्या, त्या फायनान्स कंपनीने जर अशा प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं असेल तर त्या कंपन्यांवरती मोका अंतर्गत कारवाई झाल्या पाहिजे. त्यांना मोके लावले पाहिजेत, त्यांना त्यांच्यावरती फास्ट फॉरवर्ड कारवाई केल्या पाहिजेत आणि जर त्यांच्यावरती कारवाई नाही केल्या तर इथून पुढे भविष्यामध्ये पुणेकर एक वेगळ्या अर्थाने रस्त्यावरती उतरतील आणि पुणेकर ज्यावेळेस रस्त्यावरती उतरेल त्यावेळेस मग कळेल खऱ्या अर्थाने गुन्हेगारीचं उदात्तीकरण कोण करते. माझी अनेक सत्ताधाऱ्यांनी माझा लाईव्ह पाहिलं असेल व माझी त्यांनासुद्धा विनंती आहे की या गोष्टी आपण लक्षात ठेवा. पुणे शहराचं गुन्हेगारीकरण कोण करतं आहे हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तेव्हा इथून पुढं भविष्यात जे कोणी पुणे शहराचं गुन्हेगारीकरण करतील, विद्येचं माहेरघर आहे, शांततेत लोकांचं रिटायरमेंटचं शहर म्हणून हे पुणे शहर ओळखले जायचं. तर या पुणे शहरामध्ये आज गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसा ढवळ्या मर्डर चालू आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये इकडं ड्रग्स सापडलं जातं आहे. इथं इतक्या आता कुठं काय काय होतं आहे या सगळ्या गोष्टी पुण्याला माहिती आहेत आणि मला वाटतं की साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचे ॲक्शन ह्या सगळ्या विषयामध्ये घेतल्यात आणि एक प्रकारे या गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांनी केलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आजच्या आजच लगेचच आम्हाला, आमचं डेलिगेशन जे गेलं होतं तर डेलिगेशन लगेचच आम्हाला त्यांनी तिकडं सपोर्ट केला आणि लवकरात लवकर ह्या विषयावरती 142नुसार लगेच कारवाई करू असं आश्वासन दिले. मी मनापासून साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एक पाऊल पुणे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही उचललं आहे, आपण त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी संपूर्ण पुणेकरांच्या वतीने मनापासून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. त्याच्यावर